झिजविली त्यांनी काया काया झिजवलं तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया 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 विसरू नको रे आई बापाला विसरू नको रे आई बापाला जिथं त्याने काया काया जिथं तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया 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 तुझं मिळेल बंगला गाडी शेती वाडी मोटर गाडी तुझं मिळेल बंगला गाडी शेती वाडी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही गाणी राहू दे थोडी आई बाप मिळणार नाही गाणं राहू दे थोडी या जगाच्या बाजारपेठेमध्ये तुला शेतीवाडी मिळेल मोटार गाडी मिळेल पैसा अडका धन संपत्ती सर्व काही मिळेल पण आई बाप कुठल्या बाजारपेठेमध्ये विकत मिळणार नाही कितीही अब्जावधी रुपये कितीही करोड रुपये तू या समाजामध्ये मोडतेस तर आई वडील कुठल्या बाजारपेठेमध्ये विकत मिळणार नाही 9 महिने 9 दिवस माता आपल्याला पोटामध्ये गर्भ सांभाळते जन्माला घालते आणि लहानाचं मोठं करते पण होतं काय ही मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या म्हातारपणामध्ये काय करतात ते पहा म्हातारपणी काय बापाला म्हातारपणी काय बापाला नवशील पीक मागाया काया झिजवलं तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया मिळणार नाही तुला आई बापाची माया 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 तुझं मिळतील बायको पोरं तुझं गोत्र मित्र परिवार तुझं मिळतील बायको पोरं तुझं गोत्र मित्र परिवार स्वार्थाने गुरफटलेला मायेचा बाजार स्वार्थाने गुरफटलेला मायेचा बाजार तुला पैसे भेटतील अनेक मित्र म्हणजे भेटतील बायको मिळेल मुलं सुद्धा होतील पण कुठंपर्यंत जोपर्यंत तुझ्या खिशामध्ये पैसा अडका धनसंपत्ती आहे त्यांच्यासाठी खर्च करावेला तोपर्यंत पण ज्या दिवशी तुझ्या खिशामध्ये पैसा अडका धनसंपत्ती असणार नाही त्या दिवशी कोणीही तुझ्याकडे ढुंकून बघणार नाही कारण जग हे स्वार्थानं भरवटलेलं आहे 84 लक्ष मुलीतून मानवाचा जन्म आपल्याला एकदाच मिळतो या मानव जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर आपल्या आई वडिलांची सेवा करा अशी संधी आपल्याला जीवनामध्ये पुन्हा कधीच मिळणार नाही आणि म्हणूनच जीवनामधली अमोल संधी जीवनामधली अमोल संधी नको घालवू पाया पाया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया मिळणार नाही तुला आई बापाची माया 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 आई बाप जीवन करता नाही केली तू सेवा आई बाप जीवन करता नाही केली तू सेवा केलेल्या
देवा ते मेल्यावर कशाला तू म्हणतो देवा देवा. आईबाप जिवंत असताना त्यांना काय हवं काय नको पोटाला वेळेवर आपण अन्न सुद्धा देत नाही आणि मेल्यानंतर मात्र त्याच्या छातीवर जाऊन मोर बरवून आपण रडतो पण उठून ते काही खाणार आहेत का कदापि नाही. आणि त्याच्या 3वी जरी 12वीच्या उत्तर करायला मात्र 5 पक्वानांचं गोडधोड पदार्थ करून बुंदी लाडवाचं कळीचं जेवण तयार करून आपण या समाजाला घालतो. पण कशासाठी? या आईवडिलांच्या प्रेमापोटी नव्हे तर या समाजाला कळलं पाहिजे की मी किती मोठ्याने जेवण घातलं आणि किती लोकांना जेवण घातलं आणि हेच बुंदी लाडवाचं कळीचं जेवण जेवायला तू सुद्धा शेवटच्या पंक्तीला बसला असेल अशी याची अवस्था आहे महाराज. आणि म्हणूनच बुंदी लाडूचा पंक्ती बसवती बुंदी लाडूचा पंक्ती बसवती नंतर तुझे माया काया जिजवून तुझ्या शिरावर धरली तुझाची छाया मिळणार नाही तुला आईबापाची माया मिळणार नाही तुला आईबापाची माया मिळणार नाही तुला आईबापाची माया मिळणार नाही तुला आईबापाची माया. मिळणार नाही तुला आईबापाची माया. मिळणार नाही तुला आईबापाची माया. स्वामी या तिन्ही जगाचा आई विना भिकारी स्वामी या तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जे समजून वेड्या तू होऊ नको ऐकारी हे समजून वेड्या तू होऊ नको ऐकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. डोंगरात गेलेला सूर्य दिसेल पण माथ्यात गेलेला आई वडील आपल्याला कधीही दिसणार नाही. आणि म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा. 9 महिने 9 दिवस पोटामध्ये गर्भ सांभाळून माता आपल्याला जन्म देते त्या आई वडिलांची सेवा करा. भक्त पुंडलिकाने देखील अशीच अविरतपणे आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि ही चाललेली अविरतपणे अखंडपणे सेवा पाहून प्रत्यक्ष भगवंत देखील त्यांच्या दर्शनासाठी ही 28 त्या ठिकाणी उभा आहे. असा हा आई वडिलांचा आगाध महिमा आहे. आणि म्हणून या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर या आई वडिलांची सेवा करा. या आई वडिलांच्या सेवेसारखं पुण्य या धर्तीवर कोणतंच नाही. आपण किती चुका कराल, आपण कितीही गुन्हे कराल, या सर्व चुकांवर या सर्व गुन्ह्यांवर पांघरून घालणारं एकच दैवत आपल्या जगाच्या पाठीवर आहे आणि ते म्हणजे आपले आई वडील. अशा या थोर आई वडिलांची सेवा करा. रुक्मिणीच्या रूपाने आपल्या घरामध्ये आपले आई वडील आहेत. अशा आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांचे पुण्य या धर्तीवर कोणतंच नाही. आणि म्हणूनच तो पानाचे बोल ठाणगे तो पानाचे बोल ठाणगे अज्ञानगे घालवाया काया जिजवून तुझा शिरावर धरली तुकाची छाया वेड्या मिळणार नाही तुला आईबापाची माया मिळणार नाही तुला आईबापाची माया मिळणार नाही तुला आईबापाची माया मिळणार नाही तुला आईबापाची माया. मिळणार नाही तुला आईबापाची माया. मिळणार नाही तुला आईबापाची माया. कोरे आई बापाना